अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, दत्त जयंती ही 14 तारखेला पण कोणी साजरी केलेली आहे आणि केंद्रानुसार मठानुसार स्वामी समर्थ केंद्रानुसार ही 15 तारखेला दत्त जयंती दत्त जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर बघा, आता बरेच जण पौर्णिमे दिवशी सत्यनारायण घालतात। तर पौर्णिमा ही आज सुरू होणार आहे। तर उद्या 2:59 पौर्णिमा उद्या आहे। तर तुम्ही आज पण सत्यनारायण घातला तरी पण चालतो, नाही तर तुम्ही जर नाही जमलं तर उद्या पण तुम्ही सत्यनारायण घालून घेतला तरी पण, जर कोणाला जर अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, आज नाही घालायला जमलं तर उद्या पण तुम्ही घालू शकतात। तर त्याचबरोबर आपल्याला दत्त महाराजांची छान अशी अभिषेक ती करून छान अशी पूजा करायची आहे। आणि जमलंच तर आपल्याला उद्या पौर्णिमा आहे, तर आपल्याला केंद्रानुसार ही उद्या पौर्णिमा आहे, तर आपण एखाद्या मंदिरात म्हणा किंवा कुठेही बघा, आता बरेच जणांचं काय असतं की जे देवांना पदार्थ आवडतात, समजा स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात, तर दत्त महाराजांना केळी आवडते, तर त्यांच्या आवडीनुसार आपल्याला काही ना काही करावं वाटतं प्रसादासाठी, नैवेद्यासाठी। तर उद्या हा पौर्णिमा उपवास हा उद्या आपल्याला करायचा आहे। तर बघा, आता पौर्णिमे दिवशी उपवास हा जशी आपण एकादशी करतो तसंच आपल्याला हा पौर्णिमेचा उपवास करायचा आहे। तर तुम्ही भगर किंवा फलाहार किंवा साबुदाण्याची खिचडी खाऊन हा उपवास करू शकतात। त्याचबरोबर नैवेद्यासाठीही तुम्ही दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना केळी, फलाहार किंवा जे काही तुम्हाला ठेवू वाटतं ते तुम्ही देवांना नैवेद्यासाठी अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर समजा एका मंदिरात किंवा मठात, केंद्रामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही केळी घेऊन सर्वांना वाटू शकतात किंवा केळी दान करू शकतात। त्याचबरोबर तुम्हाला जर काही वस्त्र म्हणा, काही जर तुमच्या इच्छेनुसार जर तुम्हाला काही दान करायचं असेल तर तुम्ही हे सुद्धा तुम्ही दान करू शकतात। ह्या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे, तर बघा, आता उद्या पौर्णिमा आहे, तर उद्या 2:30 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे बघा, आता बऱ्याच जणांच्या घरी गायी असतात असं नाही, तर कोणी जिथं गौशाला आहे तर तिथं जाऊन हा उपाय करू शकतात, किंवा ज्यांच्या घरी गाय आहे तर तिथं सर्वात अतिउत्तम आहे। तर बघा, काय करायचं आहे आपल्याला पौर्णिमे दिवशी, मग तुम्ही पौर्णिमे दिवशी दिवसभरातून कधीही करू शकतात। पौर्णिमे दिवशी आपल्याला गायीच्या पायाखालची माती घ्यायची आहे। बघा, गाय जिथं बसते, जिथं उभारलेली असते, म्हणजे जिथं आपण कोठ्यात गायीला जिथं बांधतो तर तिथल्या गायीच्या पायाखालची आपल्याला माती घ्यायची आहे। माती घेऊन आपल्याला ती आपल्या तुळशीमध्ये ती माती हातात घेऊन आपल्याला ती तुळशीमध्ये टाकायची आहे। आणि आपल्या घरामध्ये बघा, छोटी छोटी झाडे लावलेली असतात, कुंड्यामध्ये रोपटे लावलेले असतात आपण, तर त्या कुंड्यामध्ये ती माती आपल्याला थोडीशी करून टाकायची आहे। तर आता ही का टाकायची बरं? बघा, आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी असते, म्हणजे सतत भांडणं होणं, वादविवाद होणं, घरात कुणाचं एकमेकांचं न जमणं, तर आणि वातावरण घरातलं हे चांगलं पॉझिटिव्ह राहावं, तर त्याच्यासाठी हा उपाय खूप सुंदर आहे आणि चांगला आहे। तर हा उपाय तुम्ही सर्वांनी करून बघा। हा उपाय आजचा म्हणजे दत्त पौर्णिमे दिवशीचा, दत्त जयंती दिवसाचा खूप महत्त्वाचा आहे। तर तुम्ही सर्वांनी हा उपाय करून बघा। गायीच्या पायाखालची माती घेऊन ती आपल्याला तुळशीमध्ये आणि घरात ज्या कुंड्या लावलेल्या आहेत, म्हणजे रोपटे लावले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी माती या जागेत ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर निघून जाईल। तर आजचा व्हिडिओ असा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांना माझ्या सर्व ताई आणि दादांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा सर्वांचा येणारा प्रत्येक दिवस हा आनंदाचा सुखाचा जावो हीच दत्त महाराजांच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा एंड करूया.